तयार आहे. करून आले हो दादा. मग पोरं कशी बघतात तुमच्याकडे टाकला दादा बघतील उद्याचा काय त्यांचा. तशी पण मी उद्या जाणार आहे मुंबईला. त्यांचा दुसऱ्यासारखा होईल परत. घेऊ दे दादा. मग निघायचं का. पण आपल्यापैकी मथुरी बाजारात जाणारा अवघड रस्ता माहित आहे का कोणाला. मग जायचं कसं. तुमच्यापैकी कुणाला माहित आहे का. आपली मावशी अगं ती खाटेल मावशी. तुझ्यासोबत जायचा. ती आपली काय एक मी दोन ठेवणार नाही. दुसरं रस्ता कोणालाच माहित नाही मग दादा. मग ठीक आहे तुम्ही बोलताय तर बघा सोसून बोलवायची. मग एक हात मारून बघूया. अगं मावशी का मावशी. दादा तिला असा आवाज येणार नाही. हा कोपऱ्यात बसले. हो मग ठिकाणी हात मारून बघू. अगं मावशी का मावशी. मी घेतलं दही दूध घेऊन जायला नाही बैलगाडी. मी घेतले दही दूध घेऊन जायला नाही बैलगाडी. ते कोण भेटेल म्हणून घेतली लाल गाडी. मी घेतले टाक मावशी ऐकते नाही का. मी घेतले टाक मावशी तुझं चपटं ना मी भेटली ती घालणारी साडी. मी भेटली ती घालणारी साडी तशी मी तारा. मावशी जास्त विचार करू नको तुला लागू नको. तुला द्वाराकडे डबल काय घेतलं चिकू मावशीला आवडतात बिकू ती त्यांची सकू. चला म्हणजे आपापल्या माळाच्या आवडतात.
मी घेतलं दोन काय घेतलं काय मी एक घेतला काजू. अगं तुला आता एक घेतला काजू मी दिला काय सांगू. तू माझा पहिला मित्र होता ना. काय आणि आरस नाही तो सायाचा झाड नाही. तो सायाचा झाड नाही माहित जायचा तो असं काय. पण सांगतो ना त्याला कसा भेटला तो मला तो सांग ना. मी धावत येत होते धावत. हा येत होते धावत. हा बरं. मध्ये भेटला साया. हो का. तो साया मध्ये भेटला साया. हा मी त्यांची प्रियसी अरविंदावानी मला दिला काजूच्या फुकट बिया. आणि दुसरं काय दुसरं तुझं घोडक्यान हे काय कोकणात भेटतात ना ते एवढे लांब एवढे लांब कसे दिसतात बरं. कसे वाकडे वाकडे लांब असे दिसतात. बघू दे एकदा बघायचं. तर मग तुला नंतरच दाखवतो. माल विकताना उडून आता दाखव ना. कशा माल्यावर झालं आता सर्वांचा आपल्या आपल्या माळ्याच्या आरोधी देत. चला ठीक आहे मावशी चल. मथुरेचा राजा कंस याच्यापर्यंत जर आपल्याला पोहोचायचं असेल तर सर्वप्रथम मथुरेत जाणारं दैत्य थांबवलं पाहिजे. परंतु हे काम आपण स्वतःहून न करता आपल्या समोरचा सुदामा याच्याकडे सोपवलं पाहिजे. परंतु सुदामा आहे तरी कुठे. काही असो मी त्याला आवाज देतो. अरे म्हटलं सुदामा सुदामा अरे म्हटलं सुदामा. हॅलो तात्पुरते बोलायचं कारण काय सुदामा. मथुरेला जाणारा गवळणीला तुला बरं देवा ठीक आहे. परंतु देवा त्या गवळणी जर हुकूम आणि कायदा विचारत आम्ही काय सांगायचं. माझा कायदा ठीक आहे देवा. संजू बागुडे यांच्याकडून 200 मोबाईल वाटप चाललंय. तसे सुवर्ण वसंत सावंत 51 रुपये. सोम शिवम राकेश नात्रे 200 रुपये. अंकुश मेत्रे 100 रुपये. सत्यसेवा महिला मंडळ रुपये शिवांश मंगेश भांगणे अद्विक दवंडे 200 रुपये. विजया कदम 200 रुपये. ओंकार देवाने फार मोठी कामगिरी सोपवली आहे. 16 दीक्षा 8 मोठ्या नाकामध्ये मथुरेच्या बाहेर चालले तर त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचा आहे. त्या गवळणी 16 दीक्षा आणि मी एकटा काय करणार. माझ्या सोबतीला मात्र बोलायला पाहिजे. एक गवळण असती तर मी असा गेलो असतो मी असा आलो असतो. मला सोबत कोणातरी बोलायला पाहिजे. कोणाला बोलावं बरं. हा माझ्या सोबती सवंगडी पेंद्या आणि वाकड्याला आवाज देऊन पाहतो कुठे आहेत ते.
पेंड्या अरे पेंड्या वाकड्या अरे वाकड्या लांब गेले दिसते आवाज जात नाही इथपर्यंत बरं एकदा आवाज पाहतो पेंड्या अरे पेंड्या अरे असं लवकर ये इकडे अरे लवकर ये लवकर ये अरे रे तुला सांगून काय रे अरे रे तुला सांगून काय रे गड्या डोळे माझं काय मालत नाही जीवा भावाची माझी लाडाची बाई माझी जीवा भावाची माझी लाडाची बाई अरे पेंडे जरा दमान घे ती 4 हाडे तुम्ही ओढून जायची आधी काय हाडाची कारण बोलता तुला काय सांगू तुला अरे माझी कपिला बाई बघितलीस काय तू नाही मला पण दिसलीच नाही ती हा मी आईला विचारतो बघा आई माझी कपिला बाई बघितली नाही बोलत बाबाला विचारतो हो बाबांनो हो माझी गाय बघितली हाय हाय अरे वाकडे कुठे वाकड्या काय सांगू तुला मी आता वागड्या गेला परीक्षेला परीक्षा हो काय कसली परीक्षा आम्ही परीक्षा होय काय असं होय काय सांगू तुला तो 4 वेळा नफा झाला हो 4 वेळा 5 वेळा देतो हो काय हो बरं सुदामा मला एवढा हैराण व्हायचं कारण तरी काय अरे कारण कसं मोठं आहे काय अरे आपले श्रीकृष्ण भगवान आहेत ना हा त्यांनी आपलं फार मोठी कामगिरी सोपवली आहे कोणते असे अरे 16 शस्त्र 308 गवलनी 16 शस्त्र 308 गवलनी हा 16 शस्त्र 308 गवलनी मोठ्या थाटामाटाने कशा थाटा माटाने मथुरेच्या भाकरी चालली आहे मथुरेच्या भाकरी चालली आहे हा तर त्यांचा रस्ता आपल्याला प्रतिबंध करायचा आहे रस्ता प्रतिबंध करायचा आहे हा ठीक आहे मग आणि देवा त्याची हुकूम कायदा विचारला अरे हुकूम आपला कायदा हुकूम श्रीकृष्ण देवाने कायदा आपला ठीक आहे मग अरे पण ती गावले आहेत तरी कुठे चल मी तुला दाखवतो कुठे आहेत त्या ठीक आहे चल चल चला चला डोईवर माठ घेऊन ग जाऊया
काय काय इकडे काय श्रीकृष्ण देवाने जी कामगिरी आपल्याला सोपवली आहे ती पहिले आपण पार पाडूया. मी काय बोलते नीट आहे आणि माझ्या मागून बोल गवळणी आल्यात कुठून आणि जाणार गवळणी आल्यात कुठं आणि देणार कुठे नाही गाडवा जाणार कुठे जाणार कुठे गवळणीला आल्यात कुठे आणि जाणार कुठे काय विचार गावात तू पण विचार उभ्या राहा जाणार उभे राहा अरे सुदामा ह्या गवळणीला ऐकत नाही तूच बघ एकदा काय म्हणतो होय मी समाचार घेतो हा ठीक आहे बोल बाजाराला उभे राहा मावशी परत कोणतरी आवाज देतोय बाजाराला उभे राहा सामान पकडतो कोण आहे मावशी तुला बाजाराला जाता येणार नाही जाता येणार नाही पण तुला बाजाराला जाता येणार नाही पण मी काय बोलतोय मला माहिती दिसेल आम्ही काय करणार पण तुला बाजाराला जाता येणार नाही बाजाराला जाता येणार नाही काहीतरी बोलले भावडेचं मान आहे यार भावडे सांगितलं पाहिजे का ऐकतर मग मावशी
दया सुधाचे माणूस अंगा डोळेवाने सगळ्या गवळणी जरा बसले या बघून ये. ठीक आहे तुझा एक बसली, दोन बसली, तीन बसल्या, सगळ्या गवळणी बसल्या. तुला काय जमलं? तुला काय कुठं याची बनली आहे? तुला काय जमलं लागत नाही? तुला तर बसावं लागेल. आणि हे सगळं उभं तुला काय कशी नाही बसत सर्वात बसले, सगळे बसल्या बसल्या म्हणजे देवाची कामगिरी आपल्यावर सोपवली होती ही आपण पार पाडलेली आहे. बरं मग आपण आता जाऊया चला. पण एकदा बघ बसले चल आता चला.
तीन तास सप्तपदामध्ये गवंडराला शिकवलं. काय बोलतोस? जन्मोजन्मी अशामी केला राधे सांग तो मी तुला माझ्या माझ्या तुला राधे सांग तो मी तुला माझ्या राधे सांग तो मी तुला माझ्या राधे सांग तो मी तुला माझ्या